कारगिल 10 वर्षांपूर्वीची ती एक एक चढाई। आपलीच भूमी परत मिळवण्यासाठी एक एक क्षणाचा दिलेला अथक लढा। धारातीर्थी पडलेले ते एक एक जवान आणि ते एक एक पाऊल विजयाच्या दिशेने। कारगिल युद्धाला झाली 10 वर्ष। काश्मीरच्या युद्धभूमीवर कारगिल विजयाच्या आठवणी 10 वर्षांनंतर पुन्हा जाणून घ्याव्याशा वाटल्या। भारताच्या स्वातंत्र्याला 60 वर्ष उलटली असताना इथल्या जनतेच्या स्वातंत्र्याचा अर्थ जाणून घ्यावासा वाटला। म्हणूनच आम्ही ठरवलं जम्मू ते लडाख बाईकवर फिरायचं। आम्ही वेडात निघालेले 15 जण। वेड वेगाने पडणाऱ्या प्रश्नांचं, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं। मुंबई सोडली आणि जम्मू कधी आलं कळलंच नाही। गाडी स्टेशनला लागते न लागते तोच पहिलं दर्शन झालं जवानांचं। जम्मू काश्मीरमध्ये हे दर्शन पदोपदी घडणार हे तिथंच नक्की झालं। प्लॅटफॉर्मवर उतरलो, स्टेशन बाहेर आलो आणि बाईक काढल्या आणि मग सुरू झाला प्रवास NH-1A वरून, अर्थात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1A। सुरुवात केली जम्मू पासून, जायचं होतं कारगिलला। आम्हाला तिथे जाऊन नक्की काय शोधायचं होतं, कुठल्या ध्येयाने चाललो होतो माहित नाही, जात होतो इतकं खरं। स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा एक वेगळाच अर्थ आम्हाला कळत होता, त्याचा आस्वाद आम्ही घेत होतो। महाराष्ट्रासारख्या देशाच्या इतर राज्यात जन्म घेणं आणि काश्मीरमध्ये जन्म घेणं यातला फरक आम्हाला शोधायचा होता का, तसंही नक्की सांगू शकत नाही। पण आमची गाडी मात्र वेगात चालली होती आणि विचारायचं, कटरा, जजर कोटली, उधमपूर, कूद, पटनी टॉप, पिढा, रामबन, बनियाल। असाच एक विचार म्हणाला 10 वर्षांपूर्वी, बरोबर 10 वर्षांपूर्वी याच रस्त्यावरून पुरवली गेली असेल रसद युद्धभूमीवरील जवानांना। जादा सैन्याची कुमक याच रस्त्यावरून पुढे गेली असेल कारगिलकडे आणि याच रस्त्यावरील थेट कारगिल पर्यंतच्या गावातल्यांनी अनुभवले असतील ते थरारक क्षण। एरवी आपल्या गावांसारखीच दिसणारी ही गावं, इथंही नद्या आहेत, इथंही पूल आहेत, इथंही देवळं आहेत आणि इथंही माणसंच आहेत, इथेही रस्ते आहेत, इथंही ट्रॅफिक आहे आणि इथेही ट्रॅफिक मध्ये जाम होणं आहेच, पण तरीही इथे काहीतरी एक वेगळं आहे। गेल्या 60 वर्षांपासूनचं एक वेगळेपण, एका ठसठसणाऱ्या जखमेच्या रूपाने। ट्रॅफिक मध्ये अडकायला झालं आणि मनातला विचार तुटला। थोडा वेळ वाट पाहिली आणि पुन्हा वाट काढली। काश्मीरच्या मुद्द्यावरच्या वाटा मात्र बुजवल्या गेल्या। बाईकचा वेग जास्त की विचारांचा वेग जास्त? आता रात्रीचे 8 वाजत आलेले आहेत। थोड्याच वेळात आम्ही श्रीनगरला पोहोचणार आहोत। आज पहिलाच दिवस असल्यामुळे आम्हाला ड्राईव्ह करायला थोडासा वेळ लागला, पण उद्याच्या दिवसात आम्ही ही वेळ नक्की भरून काढू। वळणं लागत होती, प्रत्येक वळणावर निसर्ग आपलं नवं रूप दाखवत होता। ही झेलम की चिनाब की यापैकी कुठलीच नाही? नदी पाहिल्यावर पहिला प्रश्न पडला आणि मग पुढे सरोवर आल्यावर तर सगळ्या प्रश्नांचा विसरही पडला। हेच ते सुप्रसिद्ध दाल सरोवर।
मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेला प्रदेश असं एक नेहमीचं वाक्य माझ्या मनात आलं. पण खरंच ही सौंदर्याची उधळण नाही तर काय? 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, तसंच विभाजनाचा शापही मिळाला. भारत आणि पाकिस्तानात आतापर्यंत 4 युद्ध खेळली गेलेत, पण अजूनही शांतता प्रस्थापित झालेली नाही. पुन्हा एक वार दाल सरोवर डोळे भरून पाहून घेतलं. आणि महत्वाचं म्हणजे आल्या आल्या जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेटही झाली. स्वतंत्रता, इंडिपेंडेंस मतलब क्या है? इंडिपेंडेंस मतलब आज़ादी, अपने फैसले खुद करने की आज़ादी, अपनी हुकूमत बनाने की आज़ादी, अपनी हुकूमत को हटाने की आज़ादी, यही स्वतंत्रता है. मेनलैंड इंडिया या इंडियन गवर्नमेंट से आपकी क्या एक्सपेक्टेशंस हैं? नहीं, एक्सपेक्टेशन से ज़्यादा ही वो हमारी मदद कर रहे हैं, हर लिहाज से हमारी मदद कर रहे हैं. आज अगर आप देखें तो 20-22 हमारे टूरिज़म प्रमोशन के जो अफसर हैं, जो इंडियन गवर्नमेंट से हैं लेकिन दुनिया के मुख्तलिफ़ कोनों में हैं, वो आए हुए हैं यहाँ पे. और ये गवर्नमेंट ऑफ इंडिया ने ही करवाया है ताकि वो यहाँ से जाएं और कश्मीर की टूरिज़म को प्रमोट करें. अगर हमारे प्लान को देखें तो हर लिहाज से हमारी मदद की जा रही है. तो अगर मैं ये कहूँ कि हमारी उम्मीदों के बराबर जो है गवर्नमेंट ऑफ इंडिया की मदद हमें नहीं मिल रही है तो वो गलत होगा. बहुत ज़्यादा हमारी मदद कर रहे हैं. अगले 5 साल में आप कश्मीर को कहाँ देखते हैं? क्या कहाँ होगा कश्मीर? देखिए, अगर जादू की छड़ी मेरे पास होती तो इस सवाल का मैं आपको जवाब देता. मैं आपको सिर्फ ये कह सकता हूँ कि हम चाहते हैं कि जम्मू कश्मीर में पूरी तरह से अमन आए और जिस तरह मुल्क के बाकी कोनों ने इस इकोनॉमिक लिबरलाइजेशन का फ़ायदा लिया है, जम्मू कश्मीर भी फ़ायदा ले ले. और हिंदुस्तान और पाकिस्तान के दरमियान जो जम्मू कश्मीर जो है एक तनाव का एक मुद्दा रहा है, वो भी अगर दोनों मुल्कों के बीच में ये मसला है ये हल हो जाए तो मुझे लगता है न सिर्फ जम्मू कश्मीर को बल्कि पूरे मुल्क को इसका फ़ायदा होगा. काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सध्या मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. टूरिज्म कश्मीर में रिवाइव हो रहा है और बहुत अच्छी तरह से रिवाइव हो रहा है. महाराष्ट्र से बहुत सारे लोग आते हैं, आपके गुजरात से बहुत सारे लोग आते हैं. हे खरंय. आता आमचंच उदाहरण घ्या ना. आम्हीही महाराष्ट्रातूनच आलोय आणि ही जम्मू काश्मीर युनिव्हर्सिटी. अशा निसर्ग सुंदर वातावरणात शिकायचं असेल तर पुन्हा ऍडमिशन घ्यायला हरकत नाही. पण आपल्यासारख्या इतरांसाठी काश्मीर जितकं आल्हाददायक असतं तितकं ते इथल्या स्थानिकांसाठी असतं काय? या भूमीबद्दल, या मातीबद्दल आणि या देशाबद्दल त्यांच्या मनात नेमकं काय असतं किंवा काय असतं का? जो इंडिपेंडेंस का डे आ रहा है तो इंडिया के लिए ये अच्छी बात हो सकती है कि उन्होंने कॉलोनियलिज्म से एक छुटकारा पाया आज से सम 50 ऑड इयर्स एगो. तो लेकिन उन्होंने क्या किया कि जैसे ही उन्होंने कॉलोनियलिज्म से छुटकारा पाया दे एक्सटेंडेड इट टू कश्मीर. तो आई थिंक कि उन लाइंस पे उनको सोचना चाहिए. गवर्नमेंट ऑफ इंडिया से एक्सपेक्टेशंस, सिक्योरिटी की एक्सपेक्टेशंस वो लोग फुलफिल कर रहे हैं, बट बहुत लोगों को लगता है कि हमारी ब्रीच ऑफ इंडिपेंडेंस है वो सिक्योरिटी. तो आई थिंक विदाउट इंटरफियरिंग हमारी पॉलिटिक्स या हमारी जनरल कॉमन लाइफ में इंटरफियर करे बगैर अगर हमें अपने राइट्स और बेसिक राइट्स अगर इंश्योर कर दिए जाएं, दैट विल बी माय एक्सपेक्टेशन. हमारी एक ही बात यहाँ पर है, हम क्या चाहते हैं? सिर्फ आज़ादी और आज़ादी. बापरे, असं तुम्हाला वाटलं असेल. मलाही असंच वाटलं. पण अजून पुढे ऐका. आपको ऐसे लगता है कि आप इंडिपेंडेंट हो जाएंगे तो जो भी कुछ ज़रूरतें हैं, नॉट ओनली डिफेंस लेकिन खाना है या और कुछ है, तो ये सब कश्मीर अपने आप खुद कर पाएगा? ये तो हिंदुस्तान से भी कह रहा था उस वक्त ईस्ट इंडिया कंपनी वाले कि तुम रहोगे हमारे बगैर ब्रिटिश से. जब हिंदुस्तान इतना बड़ा मुल्क रह सकता है, हम कश्मीर तो बहुत छोटी सी आबादी है, हम क्यों नहीं रह सकते?